गाईज ये का ये इथलंच पाठक तोरणा भाऊ तिथला एखादं मी जायला मी एकच गमतीन तोर आहे नावात आम्ही पण एकच फाटका तुटणार ना तिथला मग अख्खा मावर येईल होता भाऊ गाईज मोहित बांधाय गे बोसवन पण ना पाणी यावं लागते गया मी डा गाडीने अंग दिपी जायला ओ पैरा आता रे गाईज पाणी बी बनवून गया बोसवन आणि पुरा भारी ऊन पारी देल मस्त ऊन मग ना मस्त सुकायचे त्या बुडा वल्ल्या होई जायला होतात आणि बट्ट्या चिपा करी टाक मग आता बेका कित्ता आणे रे अख्खा वाट्टा उचारी टाकी घरे बिन नाही असला बटारी रांधाला पण बट्ट फोट टाकणे उप्पा कंबर दुखायला लागते काय गाईज आज यायला बोसवन मी बहु दिन मग बैतनला कारण की आमने यानं गॅस संध्याकाळला संपी जायला होती तर मग आत्ता काय रांधाला ना गॅस आको 5-6 दिन नंतर ही आत्ता दका मी बैतनला यायला आटे ना मला आहे ना मस्त कोल्ला बाबू दकाय जायला एकदम भारी बैतन ते मग हाय दका एक नंबर आता याने या मग कितल्या मोया बनत ना कितल्या ना 2 जर बनी जी तर चांगला तो तथा दका तो ती बाग बी 2 जर बनी जी न मस्त वाहिली सो आणि एकच जर बनी तर मग काय ना लई जासू चला मग कंटिन्यू ब्लॉग दाखत राहा तू मन भूषण आणि जो नवीन होईन चॅनलला तो यानं सबस्क्राईब कर द्या कारण की ना डेली व्हिडिओ टाक मी डेली तुम्हाला दखाला भेटत जी तर चला मग आता मी खांड मग लाकर आहे दखा कुराड बी मस्त लयला फक्त पाजेल ना ती कणपटत जराशी भाऊ बेक्काटा असं ना नेमून समाय ना तोरणा परी पहिलं यानं शाट येईल ना परी असं पेट काढली ना परी बयला था काही पण चला कार बरं मी गाईज ये का ये इथलंच पाठक तोरणा भाऊ तिथला एखादं मी जायला मी ये का ये तोरीनं बाहेर काढणं आणि या बाकीनं राहिलं अजून एक मोही तर आरामशीर बनी जी गाईज आता चला पुरी जागा मोक्या होई जायला पण पुरी घाम होई जायला बेकार बहु दिन मग येन बसून बैतनला येवाना ना अशाच राही दमी जाय माणूस चालू मग आता ये राही ना 6-7 फाटा येत तरी पण एकदम भारी येत मोई बनी जी एक मोई टाकी येणार परी पहिलं नाही दाखा चला मग जर सावट होई जित येवाना काम बी ना रह बसून तोर मग मी आको ऐकुरा रन तोरे खंडपटला याय जायला मागाई ते मुकन ते ना जल्दी तुटीनारही नाही येत गाईज एकच गमतीन तोर आहे नावात आम्ही पण एकच फाटका तुटणार ना तिथला मग अख्खा मावर येईल होता भो खरंच डायरेक्ट जमतेम कुरारला टेका लाईलोईनं पयलं मी बाहेर आता ताणना मी त्यासला अक्का ना अक्का परी येईल होता भाऊ एकच तोरणार मी नाजर ततली अंग नाजर नाली रतीन नाली मग लागू नाजर पैतू ना तर खरं दाबाय जातो कधी मी खरंच हाय दका अक्का ना अक्का परी उन्हाता एकच तोरणा मी आऊ मेन याला तोरताच वर ना यानं बटा मावर परी उन्हाल आता काढना मी त्याला नाली मग लागू नाजर पैतून गाईज मी तर खरंच परी येता कधी मना अंगवर चला मग आत्ता ये ना तोर लवकर एक त्यानं पाणी बिनी जी पाणी येणं आता आहे ना उठेल काही पण बुरा दकाय राही नाही पाणी येईना तिथला मग यानं मोई बी बांधेस आणि जाणं परी चला मग या काही शाटाना काम नाही आहे फक्त याला काढले ना पर्यंत तो एक तो 2 कुठलं येत 2 असला काढलीसू आणि या 2 पेट पडणं आता या शाटीले गाईज मोहित बांधाय गे बोसवन पण पाणी यावं लागते गया मी डा गाडीने अंग दिपी जायला आयदा का मोई पडेल बांधीसन ओ भाई लवकर तरी आई कर तू तता बिलयाला जावं होता मी लाकर पण काही जाऊ ना देणार देऊ बा आता कवय बनवय ना कवय ना बोसून मांग तर बेकारच अजून का आता कॅमेरा मग नेमून दाखायणार आहे ना वनाल पण डोळ्यासला काही जबरदस्त दाखाय राही नाही डायरेक्ट थोडा टाइम जर रुकी जातात मग आता जाणं होता मला आखो बल्ला निगम लेवाला चला थोडा बारीक बनवय ना तिथला मग हिंग मी बांधीसन डायरेक्ट बटा बैतन वल्ला हुई गया गाइस जमतेम कोल्ला होता तो कोल्ला होता है देखा
अक्का वल्ला होई घे आता. चला मग लवकर लवकर बांध मी आणि इंग बेकार काम होतं का गाडीवर मी पिशी ठुई द्यायला होता बसून कारण की यानं डिक्की म्हणून पाणी घुशी जाय ते मग ठुई देणार आता इंग मी लवकर पिशी यानं सांगत राही मावर कायम. चला मग हाय दका गाडीवर भी बांधाय गया गाईज आणि दका पाणी भी मोक्या होई गया आणि इंग मी आत्ता मग चला भूक भी लागे गई मला बेकारच पण थोडा ढिल लाय अर्धा रस्ता मग दिक्कत भी देऊ सक दक बरं. चला गाईज मग चाल ना मी आता घरनं जर सांगितलं भाऊ आखो जेवण खावण करी ना मग आखो येणार परी मला ना जर सांगणार मग काय ना कालदी बिलदी न जेवाय आखो या पैतन घर पडेल. तर फाइनली गाइस घर पहुंची गया अब उसवन आणि आपको पाणी या लगते गया बरा वही ना मी येंगे बुना फायदा का ममता का प्रकार लगते गए ना पाणी दा का क्या शुरू हुई गया आणि आपले मोई पर नहीं है बोतटे आपको जावत आपण पाणी आहे ना काही खरा ना करावा आज बेकार काम होते ना घरी घरी हिराय ना ततान रस्ता दरी हिराय ना तवय भी बेकार हिराय ना बताओ बाप रे पै 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 बेकार दना दना यावं लागते गया गाई जात तर बाप रे पै रे पै न रे पै ममता वल्लू हुई जी गड्या ओ पैरा आता रे बेकार पाणी आहे गाई आता काही जावा मग फायदा ना डायरेक्ट लगाई गई एक मोई संध्याकाळी पुरत हुई जी मस्त तर पाय ममता का कशी वल्ली होई गया आता वर रे. चला मग आता भाऊ जेवण बिवण कर भूक लागी जायला होते मला बेकार. चला गाईस पाणी बी बनवून गया बसून आणि पुरा भारी ऊन पारी देल मी ना आता लाकरच नाही चिपा करीनं पोरीनं सुकारा होता पण ममताच पुरं मोठा आहे क्या कर रही नाही आयदा का चिपा कर रही नाही ती जी काम करा ना आवसन तिला त्या मग जाऊ द्या काही हात ना लावना परत परी बी जावला दखत तिथं आको ना पाया मारू बेकार काम वगैरे का मस्त ऊन मग ना मस्त सुकायचे त्या बुडा वल्ल्या होई जायला होतात चिपा करी आणि बट्ट्यात चिपा करी द्या का मग आता बेका कित्ता आने रे अक्का वाट्टा उचारी टाकी घरे बाग काल मोठी दगड ठुईली ममता तवय कुरांना बन का हुई ऊन पडेल तिथला मग रांदा गुंता बसवून सुकायची नेमकून मस्त अहो आता ये ना अहो आता दखा कशा पाणी उठेल अहो जर ही गया ना त्या चिपा बी कत्या जाईत ना कत्या ना बेकार पाणी ये डायरेक्ट स्वच्छ तो मग तिथला ममता ये ना मस्त थोडं फार सुकायत तर सुकायत लगे गरम घालली जाई ममता पाणी उन्हा का ते लाकडं बी गरमच घालेले म्हणा पा तर ना मस्त अंग तोंड धुईले ना परी थोड़ा गरम पानी भी ठवाल लाई देना परी ममताला आयदा का ममता ये ना पूरा चिपा चिपा कर दिनी वल्ल हुई जायल होतात ना ते मग संताप संताप मग पोरी टाकणे येते मी उठीना राहणार ना मग ना मोठा क्या करायला भारी साजन भेटे गे तिला मी उठणार ना आता ये ना बेकार चाले ती ना राज पूरी बोली बोली दकारी दका मी चिपा करेला जांजू लाकड पोरेला जांजू बेकार काम रही बायास ना अशा मग आज ते ना रांधाला बस का ना काय जा लाकड पोरेला जांजू मी बिन नाही असला बटाटी रांधाला पण बट्ट फोट टाकणे उप्पा कंबर दुखायला लागते काय कंबर दुखायला लागते काय गाईस ती ना मस्त सुकायचे तर पण भारी फोट टाकेल मी येन कवयस ना उठीना राहणार म्हणता येन बरोबर फोरी तर बरोबर 6 जण भेटी गई तिला आता येणं लाकडं पोरणी ते रांधाला बसावणार का मग बस काय जा मग आणि आयदा का आमनी कोथंबीर कशी हुई गई है गाईज बट्टे आरे डट पर जायला ओ भाई एक नंबर होते ना मी ते
ना पाणी टाकीत ना पलटी मरे थोडस पप्पा ममता तर रांधाला बी बसे जायला गाई नका मला वाटणार म्हणता काही बसाव ना लाकर पोरेला म्हणतं पुरी काही ना काही कावा करी पण बशी जायला ती भाकऱ्या टाकी रही नाही चला म्हणे बी तयारी होई गी आता चाल ना मी बी बस स्टँडवर चिकन बिकन लई ये मस्त पैकी ममताने भाकऱ्या बिकऱ्या रांधात तिथला मग चिकन लई येई मला वाटणार म्हणतं ममता काही बसाव ना आज रांधाला लाकर पोरेलं त्यामुळं चला गाईज मग पाय पाय जाना पड़ी गाड़ी है ना तेज रोज देना पड़ी चला गाई चिकन भी लय गया बसवन आणि मी बसना आता ममता जोग ममताला बेकार बोर करना पड़ी आता आयदा का आता चिकन शिजारी ती कराय मग तेल टाकाय रही नाही आणि गाईज आयदा का चिकन लय एक नंबर चिकन आणि उलन ते दका बसवन कशी बरेल भाकऱ्या उलता येईल नाही चुलावर राहते रही ती आज बसून 3-1 दिन नंतर भेटी गॅस आणला गॅस होणे का मग काय टेन्शन ना फक्त ना पाणी ना चालायला पाहिजे या 5-6 दिन लगू 9 मेसन गई ममताने अक्का जीवरली टाकेल रे डायरेक्ट नका वाराय जायला दका तरी पण उठी ना राही नाही येतो आणि त्या मावाला वाराय राही ना असं ताई तर डायरेक्ट खावा लागते गे गो आणि आले दीदीने ये बी गयत मानताला जायला होतात ते मानतात तिनं ना भाजी बी लयल आलिशा बट्टा लयल पुरा भारी आता बट्टा टाकीली सुरू मी तर मग चला आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंद नवीन लाईक कर द्या जो चॅनल वर नवीन भी तो या ना सबस्क्राईब कर लिया चला भेटूत नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय